नमस्कार, मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. मंडळी, आज एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे काय झालं की भाजपकडून सध्या डायरेक्ट म्हणा इनडायरेक्ट म्हणा जे काही पक्ष फोडाफोडीचे खासदारांच्या जमवाजमवीचे जे काही राजकारण सुरू आहे, तर ते पाहून असं वाटतं की काय हे चाललंय विचित्र. म्हणजे दुरून जर आपण पाहिलं तर आपल्याला असंच वाटतं की हे काहीतरी विचित्र चाललंय म्हणून. पण दिसतं तसं नसतं मित्र. म्हणजे असं म्हणतात ना, तर त्या दृष्टीनं आज भाजपच्या हे जे आजचं राजकारण आहे त्याचा मागोवा म्हणा किंवा पोस्टमॉर्टम म्हणा किंवा विश्लेषण म्हणा आपण आज करणार आहोत. म्हणजे तसा प्रयत्न आपला चालू आहे, प्रयत्न आपण तसा करणार आहोत. तर मित्रांनो, नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंतच्या त्यांच्या ज्या 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकाही राज्यातील सरकार उलथून टाकलेलं नाही, तिथं राष्ट्रपती राजवट लावलेली नाही, कधीच लावलेली नाही. 12 वर्षात एकही असं उदाहरण तुम्ही दाखवून देऊ शकत नाही. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार 356चा वापर करून उलथून टाकण्याचा एकही साधा त्यांनी प्रयत्न सुद्धा कधी केलेला नाही. याउलट जर आपण काँग्रेसचा इतिहास पाहिला तर काँग्रेसच्या काळामध्ये 356चा अंधाधुंद वापर करण्यात आल्याचे दिसून येते. इंदिरा गांधींनी तर 50 वेळा तरी किमान त्यांच्या कारकिर्दीमध्ये विरोधी पक्षाची सरकार 356 कलम लावून बरखास्त केली, राष्ट्रपती राजवट लावलेली. भाजपच्या खात्यावर मात्र तसा एकही प्रकार दिसत नाही. तसं खरं पाहिलं तर भाजपला केंद्रातील सत्तेसाठी दुसऱ्याचे पक्ष फोडण्याची गरज नाही किंवा दुसऱ्याचे खासदार आपल्या पक्षात आणण्याची काही गरज नाही, निकड नाही, गरज नाही. म्हणजे त्यांचं सगळं व्यवस्थित चालू आहे. सरकारला जे काही चालवायसाठी जेवढं काही बहुमत पाहिजे तेवढं त्यांच्याकडे आहे. म्हणजे आज त्यांचे सरकार तसे मजबूत आहे. मग भाजप म्हणा, अमित शहा म्हणा, हे तृणमूल, उबाठा, राष्ट्रवादी, म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार म्हणतो, आदी पक्षातील खासदारांच्या काऊन मागे लागले? म्हणजे त्यांना पक्षातून बाहेर का काढीत असावेत असा एक प्रश्न निर्माण होतो. मी पक्षातून बाहेर काढीत असल्याचे म्हटले आहे, पक्षात घ्यायचं बोललेलो नाही आहे. म्हणजे भाजपत घेण्याचा प्रश्नच नाही आहे. भाजप मजबूत होण्यापेक्षा राष्ट्रवादी जनतांत्रिक हे जे युती आहे, NDA, ही मजबूत व्हावी असाच भाजपचा प्रयत्न दिसतो. म्हणजे असं का केलं असेल? म्हणजे भाजपमध्ये का घेत नसतील? तर मला वाटतं, म्हणजे मी माझ्या पद्धतीनं विचार केला तेव्हा मला 2 शक्यता दिसल्या वाटतात. म्हणजे पहिली आणि महत्त्वाची शक्यता अशी की दुसऱ्या पक्षातून आलेल्या खासदाराला भाजपत प्रवेश दिला तर हे खासदार भाजप उमेदवाराला हरवूनच आलेले असतात. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते नाराज होतात, त्यांची नाळ काही जुळत नाही. पुन्हा त्यांना जर पक्षात घेतलं तर त्यांच्या खासदारकीची सोय लावण्याची जबाबदारी सुद्धा भाजपवरच येते. त्यामुळे त्या मतदारसंघातील जे काही इच्छुक नेते मंडळी असतात, ते कार्यकर्ते असतात, नेते असतात, ते उदासीन होऊन जातात की आपण काहीच खरं नाही आपलं. त्यामुळे यापुढे डायरेक्ट कोणाला पक्षात न घेता, म्हणजे पक्षात घेऊन थेट उमेदवारी मिळवण्याचे दिवस आता संपलेले आहेत. म्हणजे असं भाजपने निर्णयच घेतलेला आहे की डायरेक्ट काही आम्ही कोणाला उमेदवारी देणार नाही. निवडणुकीपूर्वी येऊन जर कोणी 2-5 वर्ष काम केलेलं असेल आणि तो चांगला असेल तर मात्र त्याचा विचार करण्यात येईल. पण आलान त्याला उमेदवारी दिलं, असं काही होणार नाही याच्यापुढे असं वाटतं. म्हणजे आता आसामचे मुख्यमंत्री हेमंता हे 7-8 वर्षापासून पक्षात आहेत. बंगालचे शुभेंदू अधिकारी हे 5-1 वर्षापासून पक्षाबरोबर आहेत, पक्षाचं काम करत आहेत. हा बदल आपण लक्षात घेतला पाहिजे. आता तेच NDA मधील अन्य घटक पक्षामध्ये, म्हणजे आता उबाठाला, म्हणजे उबाठा शिवसेनेतील हे जे 6 खासदार आहे ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत आले
तर त्यांची सोय लावण्याची जबाबदारी शिंदेवर येईल, ती काही भाजपवर येणार नाही. आणि 2029च्या निवडणुकीत त्यावेळेची जी काही राजकीय परिस्थिती असेल, जे काही त्यांचं सर्वेक्षण वगैरे होतात तसं काही होईल आणि त्यानंतर तो काय निर्णय व्हायचा तो होईल. आणि जे वाटतं ना किंवा मग शिंदे यांनी पॉवरफुल होईल वगैरे असं आणि दबाव टाकेल, तर एक लक्षात घ्या, भाजप कोणाच्या धमक्याला कधी भीत नाही. कोणाच्या दबावाला ते कधी दबलेले नाहीत. हे अनेकदा असं दिसून आलेलं आहे. म्हणजे अल्पमताचं सरकार चालवणं काही चेष्टा नाही, पण ती त्यांनी त्याच रूपावर चालवलेली. मग आता सवाल असा निर्माण होतो की मग गरज काय यांना हे सगळं हे धंदे करण्याची गरज काय? तर सांगतो. म्हणजे माझ्या राजकीय समजाप्रमाणे नरेंद्र मोदी सरकारला काही महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करून घ्यायचे आहेत. देशहिताच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे प्रस्ताव आहेत आणि याच अधिवेशनामध्ये त्याचा निर्णय होणे अत्यंत गरजेचे आहे. आता खरं तर राहुल गांधीच्या ऐवजी दुसरा कोणी विरोधी पक्ष नेता असता तर ते सहज सुलभ झालं असतं किंवा चर्चेने हे प्रश्न सोडले असते. पण देशाचे भले होणार असेल तर ते राहुल कधीच होऊ देणार नाही. आतापर्यंत त्यांचा जो आलेख आहे तो तसाच आहे. म्हणजे तुम्हीच पहा ना आता की राहुल गांधी काय, आपला येडा संजय काय वक्तव्य असतात त्यांचे. फक्त मोदी द्वेष हेच त्यांचे राजकीय भांडवल, त्याच्यावरच त्यांचं आपलं दुकानदारी सुरू आहे. असो त्यांचे राजकारण, त्यांना लखलाभो. पण मोदी सरकारला मात्र डिलिमिटेशन, महिला आरक्षण आणि वन नेशन वन इलेक्शन हे 3 ठराव अत्यंत महत्त्वाचे प्रस्ताव आहेत, हे मंजूर करून घ्यायचे आहेत. एखाद्या वेळेस वन नेशन वन इलेक्शन हे ते बाजूलाही ठेवू शकतात. ते काय म्हणजे महत्त्वाचं असलं तरी फारच महत्त्वाचं नाही. पण बाकीचे 2 प्रस्ताव मात्र भाजपच्या अतिशय जिव्हाळ्याचे आहेत. आता हे प्रस्ताव मंजूर होण्यासाठी संविधान दुरुस्ती करावी लागेल. संविधानामध्ये दुरुस्ती करावी लागते आणि त्यासाठी 2/3 सदस्यांचे समर्थन लागते. म्हणजे आता पहा, संसदेमध्ये 543 खासदार आहेत. त्याच्या 2/3 म्हणजे 362 होतात. 362 जणांचे समर्थन पाहिजे. आता भाजप प्रणित NDAची जी संख्याबळ आहे ते आहे 293. आता मागच्या अधिवेशनामध्ये ते महिला आरक्षणाच्या संदर्भात जे काही बिल आलं होतं ते फेटाळलं गेलं, पण तेव्हा भाजपच्या बाजूने 298 मतं पडली. आपण ते 298 मतं इथं चर्चेसाठी धरूया. म्हणजे आणखीन 64 मतं, 64 सदस्य त्यांना आपल्या बाजूला आणायचे आहेत. त्यापैकी तृणमूलचे 20, उभाठाचे 6, शरद राष्ट्रवादीचे 8, जगमोहन रेड्डीचे 4, असे होतात 38. आणखीन छोट्या मोठ्या पक्षाचे जर मिळवले तरी 45-46 आकडा येतो. पण तरीही 19 खासदार लागतातच. आता ते आणायचे कुठून? म्हणजे आता ही सरकारची ही अडचण लक्षात घेतली आणि भाजपच्या मागे संकट विमोचक म्हणून पुन्हा उभे राहिले ते राहुल गांधीच. कसं ते सांगतो. भाजपच्या या तारणहार राजीव गांधींनी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागताच एक मोठा मूर्खपणा करून टाकला. म्हणजे तामिळनाडूच्या द्रविड मुन्नेत्र कळहम पक्षाचे स्टॅलिन यांच्याशी कारण नसताना पंगा घेतला आणि त्यामागे राहुल गांधीच आहेत. तर राहुल गांधींनी तो पंगा घेतला आणि भाजपच्या पारड्यामध्ये 22 खासदारांचे घसघशीत दान टाकले. म्हणजे कसं, तर तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये अचानक एखाद्या धूमकेतूप्रमाणे सुपरस्टार विजय जोसेफ उगवला आणि त्यांनी एक हाती 107 आमदार निवडून आणले. निवडणुकीमध्ये काँग्रेसची जी युती होती ती स्टॅलिनच्या द्रविड मुन्नेत्र कळघमशी होती. या युतीमध्ये काँग्रेसचे 5 आमदार
निवडून आलेले होते. पण विजय जोसेफचे पारडे जड दिसताच, त्यांचं सरकार येत आहे असं दिसताच काँग्रेसने जोसेफच्या बाजूने उडी मारली. राहुल गांधी स्वतः हजर होते शपथविधीसाठी. म्हणजे बघा, म्हणजे महाराष्ट्रात 2019मध्ये उद्धव ठाकरेंनी जशी गद्दारी केली तसेच काँग्रेसने तामिळनाडूमध्ये केली यावेळी. त्यामुळे मग स्टॅलिन येतो, त्याची सटकली आणि त्याच दिवशी त्याच वेळी त्यांनी इंडी आघाडी सोडत असल्याची घोषणा केली. एवढं करून तर थांबले नाही स्टॅलिनने असं सांगितलं की आम्ही NDA बरोबर जाऊ शकतो, जर प्रस्ताव व्यवस्थित असतील तर आम्ही त्यांना मदत करू शकतो, संसदेमध्ये आम्ही त्यांच्या बाजूने जाऊ शकतो. व भाजपने या संदर्भात त्यांच्याशी पूर्ण बोलणी केली, पूर्ण खात्री करून घेतली. डिलिमिटेशनच्या संदर्भामध्ये त्यांचं थोडे काही हे होते, सविस्तर त्यांना आपली भूमिका समजून सांगितली. म्हणजे तामिळनाडूच नव्हे तर दक्षिण भारतातील कोणत्याही राज्यावर डिलिमिटेशनच्या संदर्भामध्ये काही प्लस मायनस होणार नाही, अन्याय होणार नाही, हे त्यांना समजावून सांगितलं. सध्या ज्या जागा आहेत लोकसभेच्या, त्या सगळ्या देशभरातील जेवढे राज्य आहे तेवढ्याच्या राज्यातल्या 50-50% वाढणार आहेत, तर ते इथंही वाढतील. त्यामुळे काही तो प्रश्न येणार नाही असं त्यांना पटवून दिलं स्टॅलिनला. आता सांस्कृतिक वारसा तामिळनाडूचा म्हणाल तर ते जपण्याचा शब्द देण्यामध्ये काही हे नव्हतं, ते शब्द दिला त्यांना. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हो सकता है, स्टॅलिनची मदत आपल्याला मिळू शकते, हे शहांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मग सूत्र फिरवले आणि सगळं हा प्रकार सुरू केला. आता राष्ट्रवादीच्या नेत्या ज्या आहे सुप्रिया सुळे, यांच्याशी त्यांचे बोलणे झाले असावे म्हणजे असं वाटतं. आता त्यांच्या खासदारांना ते काही हात लावायची त्यांना काही गरज नाही, किंवा त्यांचा पक्ष म्हणजे सुप्रियाताई आणि सुनेत्राताई हे जर एकत्र आले तरी त्याला भाजपची काही हरकत नाही. त्यांना फक्त सरकारच्या प्रस्तावाला समर्थन द्यावं त्यांनी, एवढीच भाजपची अपेक्षा आहे. आता शरद पवारांचं अख्खं आयुष्य म्हणजे शरद पवारांच्या पक्षाचे अख्खं आयुष्य सत्ता केंद्रित राहिलेलं आहे. त्यांचं धोरण सगळं ते होतं. तर देशोपयोगी प्रस्तावाला ते मदत करू शकतात. त्यांच्या म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या मुलीचे केतकीचा विवाह 20 जूनला संघ परिवारातील लखानी परिवारात होत आहे. केतकीचे सासरे आता उद्याच भाजपचे विधान परिषद सदस्य होणार आहेत. म्हणजे ते आपण बिनविरोधच हे आले, घोषणा उद्या होईल समजा. पण हे जरी खरं असले तरी म्हणजे भाजपचा जो तारणहार आहे, जो संकटमोचक आहे, विघ्नहर्ता आहे, इत्यादी इत्यादी, त्याला काय म्हणावं ते सगळं काय आहे ते मात्र राहुल गांधीच. त्यांच्या राजकीय पप्पूगिरीमुळेच हे सर्व भाजपाच्या बाजूने हा डाव गेला. देशाच्या राजकारणात आज जे काही चालू आहे त्याचं श्रेय राहुल गांधी यांनाच आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या म्हणण्याप्रमाणे कोणी येडधवा वगैरे असेल तर तो राहुल गांधीच. तर मंडळी, अमित शहा आणि भाजपचा हा जो गेम आहे हा तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या रोखठोक अभ्यासपूर्ण आणि राजकीय विश्लेषणासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्त इतकेच. धन्यवाद. पुन्हा भेटू.